नमस्कार मंडळी, पावसाळ्या विशेष रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि गुणकारी अशी कढीपत्त्याची चटणी। आपल्या सगळ्यांना तर माहीतच असेल की कढीपत्त्यामध्ये फॉलिक ॲसिड, लोह, विटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं। त्यामुळे आपल्या आहारामध्ये कढीपत्त्याचं जास्तीत जास्त सेवन आपण केलं पाहिजे। त्यामुळे आपली पचनशक्तीसुद्धा सुधारते आणि केसाच्या आरोग्यासाठी सुद्धा कढीपत्ता अतिशय उपयुक्त आहे। तर आता ही कढीपत्त्याची चटणी बनवताना आपण कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे। साधारण 1 ते 1.5 चमचा एवढं तेल आपल्याला ह्यामध्ये घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला 1 वाटीभर असे शेंगदाणे या तेलामध्ये आपल्याला चांगले असे तळून घ्यायचे आहेत। तर इथे गॅसची फ्लेम आपण स्लोच ठेवलेली आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हे सगळे जिन्नस चटणीसाठी लागणार आहेत ते तळून घेणार आहोत। तर सुरुवातीला आपण इथे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत। तर इथे हलके असे तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला इथे शेंगदाणे तळायचे आहेत। हे बघा, मस्त असे इथे शेंगदाणे तळून झाले तर एका ताटामध्ये आपण ते काढून घेऊया। जसे जसे आपण सगळे जिन्नस भाजणार आहोत, तळणार आहोत, तर ते एक एक करून ताटामध्ये काढून घ्यायचे आणि थंड करायला तसेच ठेवायचे आहेत। तर आता इथे आपण चण्याची डाळ घेतलेली आहे, 2 चमचे एवढी चण्याची डाळ घेतलेली आहे। तर कढईमध्ये पुन्हा तेल घालण्याची आवश्यकता नाही आहे। त्याच तेलामध्ये आपल्याला इथे चण्याची डाळसुद्धा खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। तर या चण्याच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही जे आपण चिवड्यामध्ये डाळे घालतो ते डाळेसुद्धा इथे आपण वापरू शकतो। पण इथे मी कच्ची चण्याची डाळ घेतलेली आहे, त्याची चवसुद्धा चटणीमध्ये खूप छान येते, तीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर इथे बघा, चण्याची डाळ आपली छान इथे भाजून झालेली आहे। तर आता आपण ही काढून घेऊया आणि आता आपल्याला यामध्ये घालायची आहे 2 चमचे एवढी उडदाची डाळ। तर उडदाची डाळ आपण भाजण्याआधी ती स्वच्छ सुती कपड्यावर पुसून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्यावरची जी पावडर असते ती निघून जाते। आणि आता ही उडदाची डाळसुद्धा आपण चांगली इथे खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। तेल आपण इथे कमीत कमी तेल वापरायचं आहे। इथे पाहू शकता त्याच आपण तेलामध्ये हे सगळे जिन्नस आता आपण भाजून घेतोय। तर इथे उडदाची डाळसुद्धा आपली चांगली खरपूस अशी भाजून झालेली आहे। तर आता तीसुद्धा काढून घेऊया आणि इथे पाव वाटी आपल्याला तीळ घ्यायचे आहेत, पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। हलकेसे ते सुद्धा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि तीळ भाजताना छान असे तडतडले आणि हलकासा रंग चेंज झाला की समजायचं तीळ छान इथे भाजून झालेले आहेत। तर 1-2 मिनटं आपण हे अजून छान असे खरपूस असे तीळ भाजून घेऊया। हे बघा, तीळ इथे छान मस्त असे भाजून झालेले आहेत आणि आता आपण हे काढून घेऊया। आणि आता तीळ भाजून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये 1-1.5 चमचा एवढे धणे घेतलेले आहेत आणि 1 चमचा आपण जिरं घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला इथे चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम इथे अजिबात फास्ट वगैरे कधीही करायची नाही, स्लो फ्लेमवर आपण हे सगळे जिन्नस मस्त असे भाजून घेतो। ह्यामुळे काय होतं, आपली जी आपण चटणी बनवणार आहोत ती जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते। म्हणून स्लो फ्लेमवर हे छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे। आणि आता धणे आणि जिरंसुद्धा भाजून झाले तर आता इथे आपल्याला किसलेलं खोबरं 1 वाटी घ्यायचं आहे आणि ते सुद्धा खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तांबूस रंग येईपर्यंत इथे आपण खोबरं चांगलं असं भाजून घेणार आहोत। तर आता एक एक करून आपण हे सगळे जिन्नस असे भाजून घेतोय। बघा, आपण आता इथे अजिबात तेल घातलेलं नाही आहे, स्लो फ्लेमवर आपण इथे खोबरंसुद्धा चांगलं हलका असं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। तर ते सुद्धा आता आपण ताटामध्ये काढून घेऊया। आता बघा, सगळे हे जिन्नस भाजून झालेले आहेत। आता आपल्याला ह्यामध्ये तेल घालायचं आहे, थोडंसं 1-1.5 चमचा तेल घातलेलं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला आता लसूण तळून घ्यायची आहे। तर लसूण पण आपल्याला छान खरपूस तशी तळायची आहे, त्यामुळे आपण ह्यामध्ये तेल घातलेलं आहे। आणि तेल घातल्यानंतर काय होतं, लसूण छान तळली जाते आणि हलकी अशी मऊसर पण होते। आणि ही कढीपत्त्याची चटणी बनवताना इथे मी लसूण थोडं जास्त घातलेलं आहे, कारण लसूणची टेस्टसुद्धा या चटणीमध्ये खूप छान येते। आणि हे बघा, लसूणसुद्धा मस्त हलके असे तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत। अशी छान भाजून घेतले की हे चटणी अजिबात आपली खराब होणार नाही, मस्त अशी छान जास्तीत जास्त दिवस टिकणार आहे। तर बघा, ही लसूण भाजून झाले, काढून घेऊया। आणि आता आपलं जे मेन महत्त्वाचं आहे कढीपत्ता, तो कढीपत्ता आपल्याला इथे तळायचा आहे।
त्यासाठी इथे मी थोडंसं तेल अजून घेतलेलं आहे आणि अगदी कसं छान चुरचुरीत होईपर्यंत आपल्याला इथे कढीपत्ता चांगला तळून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 जुडी एवढे कढीपत्ता घेतलेला आहे. आमच्या इथे 10 रुपयाला 1 जुडी मिळते. तर अशा 2 जुड्या मी इथे घेतल्या होत्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि एका सुती कपड्यावर ते फॅनखाली चांगले वाळवून घेतलेले आहेत. त्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे. अशी कोरडी अशी पानं आपल्याला करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपण हे अशी छान अशी तेलावरती तळून घ्यायची आहेत. साधारण 5-1 मिनटं आपल्याला चांगली ही खरपूस अशी तळून घ्यायची आहेत. छान चुरचुरीत होतात. आणि आता सगळे इन्ग्रेडियंट्स आपले छान असे मस्त भाजून आणि तळून झालेले आहेत. तर हे बघा कढीपत्तासुद्धा चांगला छान तळून होते आणि ही कढीपत्त्याची चटणी आहे ती आपल्या केसासाठी अतिशय उपयुक्त आहे. जर केस गळती होत असेल किंवा शरीरातील रक्तातील साखरसुद्धा नियंत्रणात आणण्यासाठी कढीपत्ता अतिशय उपयुक्त आहे. म्हणून जास्तीत जास्त कढीपत्त्याचं सेवन आपल्या आहारामध्ये नक्की करा. तर हे बघा इथे आपले सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत. तर आता आपण हे सगळे जिन्नस गार झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. आता ही चटणी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी एकाच वेळेला अशी ही चटणी बनवणार आहे. तर सुरुवातीला थोडासा कढीपत्ता घालून एकदा मी फिरवून घेणार आहे. हे बघा थोडी जाडसरच आता इथे आपण ही चटणी वाटून घेतलेली आहे. तर आता उरलेला जो कढीपत्ता आहे तो सुद्धा आपण आता या मिक्सरमध्ये घालून बारीक करणार आहोत. छान अशी चटणी बनवणार आहोत. त्यापूर्वी आपल्याला ह्यामध्ये आवडीनुसार तिखट मीठ घालायचं आहे. तर हा सर्व कढीपत्ता घालून झाल्यानंतर ह्यामध्ये मी 1 पाव चमचा हळद घालते आणि आवडीनुसार आपल्याला ह्यामध्ये तिखट घालायचं आहे. तर मी ते 1 चमचा एवढा तिखट घातलेला आहे आणि 1 ते 1.25 चमचा आपल्याला ह्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे इथे आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि जर तुम्हाला चिंच आवडत असेल तर तुम्ही एक छोटासा चिंचेचा गोळासुद्धा यामध्ये घालून ही चटणी बनवू शकता. तर मी इथे चिंच घातलेली नाही आहे आणि छान मिक्सरमध्ये ही चटणी बघा मी इथे वाटून घेतलेली आहे. हलकी अशी थोडीशी जाडसरच चटणी इथे ठेवलेली आहे. ती खायला खूप छान लागते. अगदी अशी बारीक अशी पेस्टसारखी करायची नाही, अशी हलकी अशी जाडसरच ठेवायची आहे. आणि मस्त इथे आपली चटणी तयार झालेली आहे. अगदी 2 ते 3 महिनेसुद्धा ही चटणी आपली छान टिकते. अशी बहुगुणी अशी कढीपत्त्याची चटणी इथे आपली तयार झालेली आहे. तुम्हाला ही चटणीची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.